डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दुचाकीवरून प्रवास, फडणवीस आणि आशिष शेलार बुलेटवरून विधान भवनात। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर फडणवीसांचा बाईकनं प्रवास, उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा इलेक्ट्रिक कारने विधान भवनात। इंधन बचतीचा संदेश की स्टंटबाजी, मुख्यमंत्र्यांनी यूपीएससी संपलेली बाईक चालवल्याचा वर्षा गायकवाडांचा आरोप। तर दुसरीकडे नितीन गडकरींच्या बसच्या मागे 30 ते 40 गाड्यांचा ताफा। पंतप्रधान मोदींनी खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत, विरोधकांनी प्रगल्भ होणं गरजेचं, मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका। तर पुढील 6 महिने मोठ्या शासकीय कार्यक्रमांचं आयोजन करणार नाही, फडणवीसांची माहिती। ठाकरे सेनेच्या नेत्यांचा विधान भवनातून शिवालयपर्यंत पायी प्रवास, आम्ही देखील पंतप्रधान मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देऊ, दानवेंची प्रतिक्रिया। तर संकट टळेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बाईकवरच फिरावं, अनिल परब यांचा सल्ला। रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांचा चार्टर्ड विमानाने प्रवास, रोहित पवारांचा आरोप, विमान हवेतल्या ऑक्सिजनवर उडत असावीत, मोदींनी केलेल्या आव्हानावरून फोटो पोस्ट करत टीका। शासकीय अधिकाऱ्यांनी परदेश दौरे रद्द करावेत, पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर राज्य शासनाकडून परिपत्रक जारी, दैनंदिन वापरामध्ये इलेक्ट्रिक वाहनं वापरण्याचं आवाहन। गेल्या 42 महिन्यामध्ये एप्रिलमध्ये सर्वाधिक घाऊक महागाई दर, मार्चमध्ये घाऊक महागाई दर 3.88% होता, आता तो 8.30% रोजच्या गरजेच्या वस्तू, इंधन, ऊर्जेचे दर वाढले। मुंबईमध्ये महानगर सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ, आजपासून नवे दर लागू, प्रति किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागणार। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू, किमतींवरील नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, पुढील आदेशापर्यंत बंदी लागू असेल। एअर इंडियाकडून विमानांच्या आंतरराष्ट्रीय फेऱ्यांमध्ये कपात, शिकागो, न्यूयॉर्कसह महत्त्वाच्या सेवा 3 महिन्यांसाठी तात्पुरत्या स्थगित, इंधनाचे दर वाढल्यामुळे एअर इंडियाचा निर्णय। आजपासून दूध महागलं, अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। शरद पवारांची थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद, देशाच्या सद्य स्थितीवर बोलण्याची शक्यता, पंतप्रधान मोदींच्या आव्हानावर काय बोलणार याकडे लक्ष। पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाच्या बाहेर आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी, अज्ञाताविरोधामध्ये गुन्हा दाखल, एटीएससह आयबी, पुणे पोलीस असा तिहेरी तपास सुरू, रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स यांचे जबाब नोंदवले। कांदा प्रश्नावरून किसान काँग्रेस आक्रमक, मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर कांदा फेकत आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। मुंबईमध्ये उद्यापासून 10% पाणी कपात, जलाशयांमधील पाणीसाठा 23.52% गेल्यामुळे निर्णय, पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। काय राबवण्यात येणार, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा, तिसऱ्या टप्प्यामध्ये 3.94 लाख बूथ लेवल अधिकारी, 36,73,00,000 मतदारांची पडताळणी करणार। व्ही.डी. सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री, काँग्रेसकडून सतीशन यांच्या नावाची घोषणा, परावूर विधानसभा मतदारसंघातून ते 6व्यांदा आमदार। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।